मुंबई बँकेतल्या घोटाळ्यासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत, पण आता या क्षणाला महत्त्वाची बातमी हाती आली आणि येते औरंगाबादमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी दरम्यान 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। शहरातल्या विवेकानंद कॉलेज समोर हा प्रकार घडला। अज्ञात तरुणांमध्ये काठ्यांनी मारहाण झाली। यात 5 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे गृहराज्यमंत्री रणजित पाटील गेल्यानंतर हा सगळा प्रकार घडला। ही दृश्य आपण पाहताय आपल्या स्क्रीनवरती। विवेकानंद कॉलेजच्या समोर हा प्रकार घडलेला आहे। 5 पेक्षा अधिक जण यामध्ये जखमी झाले आहेत। नितेश, काय घडलं नेमकं? सुवर्ण आज औरंगाबादमधील विवेकानंद कॉलेजच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ होणार होता आणि हा कार्यक्रम चालू असताना या कार्यक्रमासाठी गृह राज्यमंत्री रणजित पाटील येणार होते। रणजित पाटील यांनी हे गेल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या एक गटातील एका कार्यकर्त्याला अज्ञात तरुणांच्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने मारहाण झाली आणि त्यामुळे हा वाद चिघळत गेला। यामुळे एक अज्ञात टोळका आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही मारहाण झाली। या मारहाणीमध्ये भाजपचे 2 कार्यकर्ते जखमी झाले असून अज्ञात 4 कार्यकर्ते जखमी झाले आहेत आणि सर्व रुग्णांवर आता शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र प्रकार हा आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानं हे वातावरण चिघळत गेलं आणि त्यांच्यामध्ये लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली। या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून कोणालाही अजून ताब्यात घेतलेलं नाहीये। सुवर्णा, धन्यवाद नितेश। या संपूर्ण तपशिलाबद्दल अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नसलं तरी पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।